लढाई फक्त रणातच खेळली जात नाही, ती मनातही खेळते. जसं रणमैदान महत्वाचं तसंच मनमैदान आहे. किंबहुना रणमैदानाच्या आधीचं मनमैदान, मनाने शत्रूला जिंकणं, मनाने त्याला भ्रमित करणं, यासारख्या गोष्टी या कुशल रणनीतीच्या सर्वोत्कृष्ट द्योतक असतात. साल्हेर अहिवंतापासून ते पार कावेरी खोऱ्यातील जिंजीपर्यंत शिवरायांनी स्वराज्याची भूमी विस्तारली. हा केवळ एक चमत्कार नव्हता. आपल्या हातात काहीही नसताना, किंबहुना अतिशय कमी मनुष्यबळ, पैसा या सगळ्या गोष्टींची कमतरता असताना सुद्धा अफजल खानापासून कारतलब खान, बहादूर खान, दिलेर खानासारख्या बलाढ्य लढवय्या युद्धसेनानींना प्रत्यक्ष युद्धात परास्त करणं, रणांगणात धूळ चरणं हे शिवरायांच्या युद्धनीतीचं कौशल्य होतं. सह्याद्री, समुद्र आणि शिवराय यांचं एक समीकरणच आपल्याला हिंदवी स्वराज्याच्या सर्व लढायांमध्ये दिसतं. खरं तर महाराष्ट्राची भूमी वीरांची भूमी, योद्ध्यांची भूमी. सह्याद्रीचा काळा पत्थर जितका मजबूत, टणक आणि काटक, तसंच मराठ्यांचं हृदय, मराठ्यांचं शरीर आहे. आणि त्याचाच उपयोग, त्या निष्ठेचा उपयोग, त्या काटकतेचा उपयोग कल्पकतेने करून शिवरायांनी साध्या साध्या मावळ्यांमधून महान सेनानी घडवले. स्वतः लढाईमध्ये नेतृत्व करून आपल्या सैन्याला शिवरायांनी जे प्रोत्साहन दिलं, उत्तेजना दिलं, राजा रणांगणात प्रत्यक्ष लढतो हे ज्या वेळेला सैनिकांनी बघितलं, त्यावेळेला यातला प्रत्येक मावळा हा मरायला तयार झाला. काय होतं शिवरायांचं युद्धशास्त्र, काय होता गनिमी काळ, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या अशा युद्धनीतींचं एक सुरेख असं मिश्रण शिवरायांनी युद्धशास्त्रात, रणांगणात प्रत्यक्ष अवलंबलं. सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे शिवरायांच्या मावळ्यांची निष्ठा. मोगली सैन्य काय किंवा आदिलशाही सैन्य काय, या सैन्याचा, त्यांच्या सेनान्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यातील आपापसातले मतभेद आपल्याला दिसतात. पण शिवरायांच्या सैन्यामध्ये असे मतभेद झालेले दिसत नाही. आपल्या सैनिकांमध्ये प्रचंड राष्ट्रनिष्ठा निर्माण करणं, त्यांना चांगल्या अशा युद्धशास्त्रासाठी ट्रेन करणं, त्यांच्यामध्ये डोंगर चढून जाणं, कडेकपायांमध्ये धावणं, उत्कृष्ट तलवार, दांडपट्टा, लाठीकाठी या सगळ्यामध्ये तरबेज असलेली, तसं बघायला गेलं तर काहीशी रानटी, पण तरी सुद्धा त्या सगळ्यांमध्ये असलेली एक निष्ठा, आपला देश, आपली माती ही काहीही केल्या गनिमाला मिळू द्यायची नाही, ही निष्ठा, ही त्यांच्या गुणांना एका उत्तम युद्ध सेनानीमध्ये परिवर्तित करण्याचं शिवरायांनी सांगितलं. शिवरायांच्या या लढायांचा अभ्यास आपण जाणून घेणार आहोत युद्धनीतीच्या तिसऱ्या भागात. शिवरायांच्या युद्धनीतीमध्ये आपण प्रामुख्याने शिवरायांच्या गनिमी काव्याच्या, दराखोऱ्यातल्या, छाप्याच्या आणि त्याच्याबरोबरच मैदानी युद्धामध्ये केलेल्या अशा वेगवेगळ्या व्यूहरचनांचा अभ्यास करणार आहोत. अनेक सेनानी शिवरायांनी घडवले, मग ते नेतोजी पालकर असतील, प्रतापराव गुजर असतील, हंबीरराव असतील, मोरोपंतांसारखा एक अत्यंत युद्धसेनानी असेल, या सर्वांच्या बरोबर अगदी साध्या साध्या कोंडाजी फर्जन सारख्या मावळ्याचं सुद्धा आपण शौर्यगान या भागात ऐकणार आहोत. शिवरायांच्या युद्धनीतीच्या तिसऱ्या भागात या सर्व मुद्द्यांवर प्रकाश टाकूया, महाराजांच्या युद्धशास्त्राला समजून घेऊया. या इतिहास कट्ट्यावरती युद्धनीतीचा तिसरा भाग आणि तिसऱ्या भागामध्ये शिवरायांच्या महत्वपूर्ण लढाया. भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा आणि समस्त शिवप्रेमी मंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इतिहास कट्ट्यावर भेटूया मराठा हॉल, कुडाळ येथे शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 5 वाजता. इतिहास कट्टा, गप्पा इतिहासाच्या, गोष्टी माणसांच्या.